नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद धुळे आरोग्य विभागाअंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे NHMची कंत्राटी पदभरतीची। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा, ऑफिशियल वेबसाईट आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या देखील इथं मित्रांनो धुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना पदभरती इथे देखील तुम्हाला जाहिरात पाहायला भेटेल। तर बघा मित्रांनो, पूर्ण माहिती आपण पाहूयात याच्यामध्ये काय काय आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आपल्याला माहित असेल मित्रांनो 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती केली जाते। आणि मित्रांनो, आता नवीन GR आलेला आहे, त्यानुसार 10 वर्षे सेवा झाल्यानंतर परमनंट देखील केलं जाणार आहे। तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, 2023-24 साठी ही पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये स्टाफ नर्स फिमेलसाठी 5 जागा आहेत, स्टाफ नर्स मेलसाठी 1 जागा आहे मित्रांनो। MPW आरोग्य कर्मचारीसाठी 6 जागा आहेत। जसे की मित्रांनो, MPW या पदासाठी तुमचं 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे, किंवा तो नसेल तर सेंट्रल इन्स्पेक्टर कोर्स झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। त्यानंतर स्टाफ नर्स मेल आणि फिमेल या पदांसाठी मित्रांनो GNM झालंय किंवा BSc नर्सिंग झालंय तर तुम्हाला अप्लाय करता येईल। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी दिला जातो। इथं मित्रांनो पाहू शकता, तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकन्सी मॅट्रिक दिलेले त्यांनी, ज्यामध्ये मित्रांनो तुमचे प्रत्येक कॅटेगरीला SC ST VJ OBC SEBC यासाठी स्टाफ नर्स फिमेलसाठी जागा आहेत। त्यानंतर स्टाफ नर्स मेलमध्ये ओपनसाठी जागा आहे। MPW मेलसाठी SC ST VJ OBC SEBC आणि EWS साठी या ठिकाणी वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहे, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, ही जी पदभरती होते आपल्याला माहित असेल NHM मार्फत आहे, कंत्राटी स्वरूपामध्ये पदभरती असते। याच्यामध्ये मित्रांनो तुमचं काम पाहून पुढे देखील तुम्हाला पुनर्नियुक्ती दिली जाते। आता मित्रांनो, यासाठी ॲप्लिकेशन वगैरे कसे करायचे त्याची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील इथं जाहिरात मित्रांनो ही 15 मार्चलाच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुमची अर्ज संख्येनुसार अर्जांची छाननी करून गुणांक्रमाने यादी तयार करून निवड केली जाणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर त्याचा जास्त फायदा होतो। याची कुठलीही एक्झाम होत नाही, थेट तुमचे मित्रांनो जे मार्क्स असतात एज्युकेशन क्वालिफिकेशनचे त्याच्याच आधारावरती ही निवड तुमची केली जाते। तर भरती प्रक्रियेमध्ये मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन कसे करायचे पहा। अर्ज भरून जो आहे मित्रांनो, आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे 15 मार्चपासून ते मित्रांनो 26 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अजून 26 मार्चपर्यंत या ठिकाणी तुम्हाला टाईम आहे ॲप्लिकेशनसाठी। ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांनी आता या ठिकाणी मित्रांनो जी लिस्ट लागेल त्याची वाट पाहायची। ज्यांनी ॲप्लिकेशन नाहीत केलेलं त्यांना 26 मार्चपर्यंत अजून ॲप्लिकेशन करता येणार आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः तुम्हाला डायरेक्टली अर्ज जो आहे मित्रांनो जिल्हा रुग्णालय आवार राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचे आहेत। हा जो ॲड्रेस दिला आहे तिथं स्वतः जाऊन अर्ज तुम्हाला द्यायचे आहेत। अर्ज करिता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरताना एक कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपयाचे तिकीट लावून अर्जासोबत तोही तुम्हाला द्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला फीस द्यायची आहे अर्जासोबत मित्रांनो। खुल्या प्रयोगातील उमेदवारांना 150 रुपये, राखीव प्रयोगातील उमेदवारांना 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जो आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे यांच्या नावाने मित्रांनो या ठिकाणी द्यायचा असणार आहे। तर ही जी लास्ट डेट आहे मित्रांनो तीच लास्ट डेट राहणार आहे। त्यानंतर तुमचे मित्रांनो लेखी त्याचबरोबर परीक्षा वगैरे काही झाली म्हणजे लेखी परीक्षा तर होत नाही, या ठिकाणी इंटरव्ह्यू क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, किंवा मित्रांनो शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं। तर जर ते झालं तर त्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती हरकती आक्षेप वगैरे ते सर्व घेतलं जाणार आहे। त्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार ही भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे। काय काय डॉक्युमेंट पाठवायचे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे पहा। याच्यामध्ये मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनचे 50 मार्क्स तुमचे धरले जातात। ॲडिशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल म्हणजे जे क्वालिफिकेशन मागितले, समजा 12वी मागितलं आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर एक्स्ट्रा मार्क्स त्याचे भेटतात तुम्हाला। याचे मित्रांनो याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे नाही आहे, या ठिकाणी डायरेक्टली पहा हे मार्क्स तुमचे अशा पद्धतीने धरले जाणार आहेत। एक्झाम वगैरे नाही आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशनचे 50 मार्क्स, ॲडिशनल 20 मार्क्स जर एक्स्ट्रा एज्युकेशन असेल तर, आणि तुम्हाला गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट किंवा NHMचा एक्सपिरियन्स असेल इच इयर 6 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातील, जास्तीत जास्त 30 मार्क्स असे मिळून आउट ऑफ टोटल 100 मार्क्सवरती मित्रांनो तुमचं काय केलं जाईल, कट ऑफ लिस्ट जी आहे ती लावली जाईल। तर याची पूर्णपणे माहिती या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तुम्ही अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व इतर जिल्हा परिषदांची जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती मित्रांनो दिली जाईल। 26 मार्च 2024 ही लास्ट डेट या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी असणार आहे। धन्यवाद।